महाराष्ट्रामध्ये अॅनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षासाठी बंदी घालण्यात आलेली आहे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत राजपत्र जारी केलेलं आहे। आदेशानंतर आर्टिफिशियल पनीरची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कारवाई। रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि कॅटरिंग सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल पनीरचा वापर होत असल्याचा मुद्दा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधिमंडळामध्ये सातत्याने उपस्थित केला होता। तर मेनू कार्डवर याचा उल्लेख करण्याचे आदेश पाळले जात नसल्याने अॅनालॉग पनीरवर अखेर एफडीएनं थेट बंदीचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने एफडीए आयुक्त तुकारामजी मुंढे साहेबांनी एक अध्यादेश जारी केलाय, ज्यानुसार 1 वर्षासाठी अॅनालॉग चीज ह्याच्या विक्रीवरती महाराष्ट्रामध्ये विक्री आणि वापरावरती पूर्णतः बंदी आणलेली आहे। त्यांचे विशेष असे मी आभार मानतो, अभिनंदन करतो। हा राज्य सरकारच्या वतीने आणि एफडीए डिपार्टमेंटच्या वतीने घेतला गेलेला एक सर्वात मोठा निर्णय आहे। एफडीएनं 30 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान राज्यभर विशेष मोहिमेमध्ये 30 धाडी टाकून 1,89,00,000 रुपयांचा प्रतिबंधित आणि संशयित अन्नसाठा जप्त केलेला आहे। 19 गुन्हे दाखल करत 28 जणांना अटक करण्यात आली। 98 हॉटेल्स आणि धाब्यांची तपासणी करून 57 सुधारणा नोटिसा बजावलेल्या आहेत। तर 14 FSSAI परवाने निलंबित करण्यात आले। सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली।